आतल्या येतोय घाम मला असा बारीक बारीक। विराज, एरवी वेळेच्या बाबतीत एवढा काटेकोर आहेस तू। सख्या मोठ्या भावाचा इथे विधी सुरू असताना तू कुठे गेला होतास? बाबा ते काय विचारतोय मी? अच्छा, आत्ता माझ्या लक्षात आलं तुझी तब्येत अचानक का बिघडली। एसी सुरू असूनही तुला घाम का येतोय आणि मी इतकं विचारून हा गप्प काय? तू कस्टडीत त्या नालायक भावाला भेटायला गेला होतास ना? काय एक शब्द बोलू नकोस तू। सगळं लक्षात आलंय माझ्या, तुझा हा खाटाटोप का चाललाय ते। चलू, मी तुला याआधी सांगितलं होतं, आता परत सगळ्यांसमोर सांगतोय, मला त्या नालायक गुन्हेगार मुलाची सावली सुद्धा या घरावर नको आहे। एक मिनिट, त्याला बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्न करत नाहीस ना? सुलू, काय विचारतोय मी? तू त्याला कस्टडीतून सोडवण्यासाठी काही प्रयत्न करतेस का? अरे दादा मी बस, मला माझं उत्तर मिळालं। आता मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये। गुरुजी, आपण विधी सुरू करतोय। स्वराज, तन्वी, चला। चला आता आपण सुपारी फोडण्याचा कार्यक्रम करूया, म्हणजे विधी संपन्न होईल। दाखवते तुला तुझी लायकी। काय झालं काका? आश्चर्य वाटलं का मी इथे आले कशी याचं? विचारा तुमच्या दारुड्या मुलाला।